रक्षा सावित्रीची एकुलती एक मुलगी. नवस केल्यानंतर 10 वर्षांनी त्यांना झालेलं अपत्य. आणि सावित्री खूप श्रीमंत आहेत, परंतु त्यांना मुलगा झाला नाही, म्हणून त्या सतत नाराज राहत होत्या. त्यामुळे रक्षाला शिक्षण 10वी नंतर त्यांनी शिकवले नाही. अगं रक्षा, तू काय करतेस? आणि तुझ्या हातात पुस्तक कसे काय? तुला किती वेळा समजावलं आहे, पुस्तकाला हात लावत जाऊ नकोस. आणि स्वयंपाक कोण करणार आहे? उद्या तुझे लग्न आहे. तुझ्या स्वयंपाकाला पाहून तुझ्या सासरच्या लोकांनी तुला पसंत केलं आहे. तुझे शिक्षण पाहून तुला कोणी किंमत देणार नाही. सावित्रीचं बोलणं ऐकून रक्षाच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु रक्षाचे वडील तिला नेहमी सांगायचे, अभ्यास करून चांगले मार्क्स घेत जा. तिचे वडील आता या जगात नाहीत, परंतु ते शेवटच्या क्षणी पण रक्षाला सांगून गेले होते, अभ्यास करून तू तुझी ओळख निर्माण कर. जेव्हा रक्षा पुस्तक घेऊन बसत होती तेव्हा तिच्या काकूंना बघवत नव्हते. त्या लगेच तिच्या आईला सांगत होत्या आणि रक्षाची आई लगेच तिच्या हातातून पुस्तक हिसकावून घेत होती. रक्षाला तिच्या काकूचा अतिशय राग यायचा. त्यामुळे रक्षा तिच्या आईसमोर पुस्तक हातात घेत नव्हती. परंतु एका दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने रक्षाच्या आईचे पण निधन झाले. रक्षा त्या दिवशी खूप रडली होती. ती तिच्या आईला म्हणाली, आई, मी कधीच पुस्तक हातात घेणार नाही, परंतु तू परत ये. रक्षाचे आयुष्य चढउताराने भरले होते. तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते. तेव्हापासून ती आईकडे पाहून जगत होती. तिच्या वडिलांना अगोदर कळून चुकले होते ते जास्त दिवस जिवंत राहणार नाही. त्यामुळे ते सतत रक्षाला शिक्षण पूर्ण करण्याबद्दल बोलत होते. परंतु तिच्या आईला शिक्षण मुलाने शिकावं, मुलीने नाही असं वाटत होतं. त्यांच्या मते मुलींनी फक्त घरकाम करायला हवे. परंतु रक्षाच्या वडिलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी रक्षाच्या नावावर केली होती आणि ती सर्व प्रॉपर्टी रक्षाला लग्नानंतर भेटणार होती. आता रक्षाचं तिच्या काकूशिवाय कोणी नव्हतं. जेव्हा रक्षाच्या काकाला जेव्हा समजले की त्यांची प्रॉपर्टी लग्नानंतर तिला भेटणार आहे, तेव्हा त्यांना वाईट वाटले. रक्षाला शिक्षण शिकायचे होते तरी त्यांनी तिला घरातील सर्व कामं करायला लावले. रक्षा अवघ्या 17 वर्षांची होती आणि तिच्या काकूने तिला काही संसारिक गोष्टी शिकवल्या नाहीत किंवा तिला शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली नाही. रक्षाची काकू आता तिची 18 वर्षाची होण्याची वाट पाहत होती. काही दिवसातच रक्षा 18 वर्षाची झाली होती. तिच्यासाठी स्थळं पाहायला चालू केलं. लग्नानंतर रक्षा दुसऱ्याच्या घरी जाणार हे तिच्या काकाला माहीत होतं, पण प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ते मुलगा शोधत होते. त्यांना असे स्थळ पाहायचे होते जेव्हा रक्षाचे पैसे आणि प्रॉपर्टी तिला भेटेल तेव्हा त्यातील काही हिस्सा त्यांना भेटावा. खूप शोधल्यानंतर अगदी तसे कुटुंब त्यांना भेटले. त्या मुलाचे नाव अनिकेत होते. त्याच्या वडिलांनी मुलीला पाहून अनिकेतला न विचारता प्रॉपर्टीच्या लोभापायी त्याचे लग्न रक्षासोबत निश्चित केले होते. परंतु रक्षा दिसायला सुंदर नसल्यामुळे अनिकेतला तिचा रंग पाहून ती आवडली नव्हती. पण त्याने तिला फोटोत पाहून नाकारले होते. परंतु वडीलधाऱ्यांच्या माणसांचा मान ठेवण्यासाठी त्याने त्याच्या वडिलांच्या निर्णयाला मान दिला. घरी आल्यानंतर अनिकेत अगदी रागात आला. त्याच्या वडिलांसमोर तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू लागला. घरी आल्यानंतर वडील अनिकेतला म्हणाले, हे बघ अनिकेत, मला मान्य आहे रक्षा दिसायला सुंदर नाही, परंतु तिच्या वडिलांनी तिच्या नावावर 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली आहे आणि तिच्या लग्नानंतर ती प्रॉपर्टी तिच्या नावावर हस्तांतरित करण्यात येईल अशी अट आहे. त्यामुळे तिच्या काकूने या स्थळासाठी आपल्याला निवडले आहे. लग्नानंतर त्यांना आपल्याला 15 लाख रुपयांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायची आहे. हे लग्न फक्त एक करार आहे, त्यामुळे तुला हा करार स्वीकारावा लागेल. अरे, एवढी प्रॉपर्टी आपल्याला भेटणार आहे, त्यामुळे मी रक्षाच्या काकाला होकार दिला आहे. तू माझं नाक कापू नकोस. अनिकेतने त्याच्या वडिलांचं सर्व ऐकून अनिकेत म्हणाला, बाबा, एवढ्या घाणेरड्या दिसणाऱ्या मुलीला मी माझी बायको कसं करून घेऊ? मी तिची ओळख माझ्या मित्रमंडळीसोबत कशी करणार आहे? अनिकेतची आई म्हणाली, हे बघ अनिकेत, बाळ लग्न होऊ दे, आपण तिला घरातील मोलकरीण करून टाकू. तसे पण मला हल्ली काम होत नाही आणि ती जास्त सुशिक्षित नाही, त्यामुळे आपण तिचे पालनपोषण केलं तर ती आपल्या हाताखाली दबून राहील. तसेही तिच्या काकूपेक्षा आपण तिला चांगलं खायला प्यायला देऊ. तू काळजी करू नकोस. एकदा का तिचे पैसे आपल्या हातात आले की तिला आपण आपल्या मार्गातून बाजूला करू आणि तिच्या काकूला पण तिच्या प्रकरणात चांगलं अडकवू. ती जर या घरात आपल्या इच्छेप्रमाणे राहिली तर ती इकडे दासीसारखी राहील. नाही ऐकले तर आपण तिचा चांगला बंदोबस्त करू. नंतर तुझे लग्न सुंदर मुलीशी करू. काळजी का करत आहेस? अरे, तू पुरुष आहेस, तुला हवे तितके लग्न तू करू शकतोस. अनिकेतला त्याच्या आईचे बोलणे पटले नाही, कारण हे सर्व कायद्याच्या विरोधात होते. तरीही त्याने आईच्या निर्णयाला संमती दिली. कुठंतरी अनिकेतला पैशाचा मोह झाला होता. एका दिवशी त्याने रक्षाशी लग्न करण्यासाठी होकार दिला. काही दिवसातच रक्षा आणि अनिकेतचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नानंतर जेव्हा घरात नातेवाईक होते तोपर्यंत कोणीच रक्षाला काहीच बोललं नाही. तोपर्यंत अनिकेत रक्षासोबत नॉर्मल होता, परंतु आजपर्यंत त्याने रक्षाला स्पर्श केला नव्हता.
लग्नाच्या 1 आठवड्यानंतर घरातील सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. नातेवाईक गेल्यानंतर घराची सर्व जबाबदारी रक्षावर टाकण्यात आली. सकाळी 4 वाजता उठून रक्षाला सगळ्या घराची कामे करत होती. एका क्षणासाठी बसायला वेळ मिळत नव्हता तिला, कारण लग्नासाठी पाहुणे मंडळी आल्यामुळे संपूर्ण घर विखुरलेले होते. त्यामुळे सर्व काम रक्षा एकटी करत होती. काम झाल्यानंतर रात्री 11 वाजता ती तिच्या रूममध्ये विश्रांतीसाठी गेली. तेव्हा अनिकेत बेडरूममध्ये नव्हता, बाथरूममध्ये होता. रक्षा बेडवर झोपली. अनिकेत बाथरूममधून बाहेर आला. रक्षाला बेडवर झोपलेलं पाहून तो अतिशय चिडला आणि जोरात ओरडला, "अरे तू माझ्या बेडवर काय करत आहेस?" तेव्हा रक्षा चकित होऊन अनिकेतला पाहत होती. अनिकेत म्हणाला, "नुसतं काय पाहत आहेस? उठ तिथून." रक्षा म्हणाली, "अहो मी बेडवर झोपले म्हणून काय झाले? हा बेड माझा नाही का?" अनिकेतने रक्षाला बेडवरून खाली ढकलून दिले आणि रक्षाला म्हणाला, "तुला पाहून असे वाटते तू कित्येक वर्ष पारशी आहेस." रक्षा मात्र ढसढस रडत होती, कारण बेडवरून पडल्यामुळे तिच्या हाताच्या कोपऱ्याला जखम झाली होती. अनिकेत म्हणाला, "एवढं नाजूक असल्यासारखं काय करत आहेस? एवढंसं लागलं आहे तर एवढं रडत आहेस? यापुढे माझ्या बेडवर दिसलीस तर बाहेर फेकून देईल. तू फक्त स्वयंपाकघरात काम करण्यासाठी या घरातील एक मोलकरीण आहेस." रक्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला रडताना पाहून अनिकेत परत ओरडला आणि म्हणाला, "अपशगुनसारखं माझ्या रूममध्ये अश्रू काढू नकोस. इकडून लवकरात लवकर जा आणि तुझं काम कर. मला तू आवडली नाहीस. 5 मिनिट माझ्यासमोर थांबली तर मी काय करेन मला माहीत नाही." रक्षा रडत रडत रूमबाहेर आली. तेव्हा तिची सासू तिला मुद्दाम धडकली आणि म्हणाली, "अरे तू रात्रंदिवस का रडत असते? आणि असं रात्री अपरात्री भूत असल्यासारखं काय फिरत असतेस? कोणाला घाबरून मारण्याचा विचार आहे का? त्यामुळे तू माझ्या मुलाला आवडत नाहीस बघ." नवऱ्याचे टोमणे ऐकून रक्षा अजून सावरली नव्हती, त्यात सासूने जखमेवर मीठ चोळले. रक्षा तिकडून बाहेर गॅलरीमध्ये येऊन खुर्चीवर बसली. तिने अश्रू काढत संपूर्ण रात्र गॅलरीमध्ये खुर्चीत बसून घालवली. थंडी पडली होती. ती थंडीत थरथर कापत होती. त्यामुळे तिला खूप ताप आला होता. परंतु या घरात तिची काळजी करणारं कोणी नव्हतं. पहाटे तिला सर्वजण चहासाठी आवाज देत होते. तिला एकदम जाग आली. कशी तरी रक्षा तिथून उठली आणि स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवण्यासाठी पातेले गॅसवर ठेवले. चहा गरम करत असताना ती विचार करत होती, या कुटुंबात मी कोणाला आवडत नाही, परंतु सर्वांना कामासाठी रक्षाच पाहिजे. रक्षा यंत्राप्रमाणे हात चालवत होती. आता रक्षाला तिच्या पतीच्या रूममध्ये पाऊल पण टाकायचा नव्हता, परंतु रक्षाचा पती तिला जोरजोरात आवाज देत होता. रक्षा घाबरून रूममध्ये गेली नाही. तेव्हा तिच्या सासूने तिला शिव्या द्यायला चालू केलं. "अगं भवानी, तो तुला आवाज देत आहे, तुला ऐकू येत नाही का? त्याचं काही काम असेल. जा, तुझं डोकं खराब झालं आहे का? बहिरी झाली आहेस?" सासूचे बोलणे ऐकून रक्षा जड अंतकरणाने रूममध्ये गेली. अनिकेत म्हणाला, "रक्षा, माझे कपडे कुठे आहेत? मी तुला कालच सांगितले होते माझे कपडे मला इस्त्री करून ठेवलेले दिसायला हवे." रक्षा पळत कपाटाजवळ गेली आणि कपाटातील अनिकेतचे कपडे काढून बेडवर ठेवले आणि लवकर रूमच्या बाहेर आली. अनिकेत तिच्या मागे आला आणि म्हणाला, "माझा नाश्ता कुठं आहे?" रक्षा म्हणाली, "मी आणते." रक्षा पळत स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या पतीसाठी नाश्ता घेऊन आली. आज रक्षाच्या सर्व भावना मृतावस्थेत गेल्या होत्या आणि ती यंत्रमानवप्रमाणे घरातील कामं करत होती. या दिवसानंतर ती अनिकेतच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली नाही, कारण अनिकेतला तिला पाहून राग यायचा. अनिकेत आणि त्यांच्या आईच्या इच्छेप्रमाणे रक्षा फक्त त्या घरातील एक मोलकरीण होती, बाकी काही नाही. घरातील इतर लोक पण हे सर्व पाहून गप्प बसले होते. आता हळूहळू घरात चर्चा सुरू झाली. अनिकेतने परत लग्न करावे, कारण त्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता. जेव्हा ही गोष्ट रक्षाच्या कानावर पडली तेव्हा कोणीतरी उकळते पाणी तिच्या कानात ओतल्याप्रमाणे वाटत होते. ज्याची भीती रक्षाला वाटत होती तेच झालं. तिला तिची सवत घराटेने सहन होणार नव्हतं. एका दिवशी घरातील सर्व मंडळी घरातून बाहेर गेले होते आणि जेव्हा घरातील मंडळी परत आले तेव्हा त्यांच्याबरोबर अनिकेतच्या बाजूला नववधू मुलगी घेऊन आले होते. ते दृश्य पाहून रक्षाच्या हृदयाचे ठोके बंद झाले. जरी रक्षाचा पती तिच्यावर ओरडायचा, तिची सासू तिला सतत टोमणे मारत होती, परंतु तरीही ती अनिकेतची पत्नी होती. परंतु आज तिचा हक्क हिसकावून दुसऱ्याला दिल्यासारखे वाटत होते. हे सर्व पाहून रक्षाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. घरातील सर्वजण नवीन सुनेशी खूप प्रेमाने वागत बोलत होते. रक्षाची सवत दिशा दिसायला खूपच सुंदर होती. काहीही न बोलता ती तिला चिडवत होती. ती पूर्ण अधिकाराने अनिकेतच्या रूममध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद केला. रूममधून दोघांच्या हसण्याचे आवाज ऐकू येत होते. तेव्हा रक्षाला तिच्या हृदयावर कोणीतरी खंजीर खुपसले असे वाटत होते. आता हे सर्व रक्षाच्या सहनक्षमतेच्या बाहेर जाऊ लागले. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. घरात तिला कोणीच नीट बोलत नव्हते, म्हणून तिची आता त्या घरात घुसमट होत होती. घरच्या लोकांनी तिला विचित्र कृत्य करताना पाहिल्यानंतर तिला मनोचिकित्सक रुग्णालयात सोडून दिले. रक्षाच्या घरचे कोणीच तिला विचारायला आले नाही आणि अनिकेत त्याच्या नवीन पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. दिशा सकाळी बेडवरून उठत होती. अनिकेत तिला म्हणत होता, "अगं झोप, एवढ्या लवकर उठण्याची काय गरज आहे? तू लांब गेली तर मला अजिबात करमत नाही. हे तुला माहीत आहे तरी मला सोडून जात आहेस." दिशा त्याला चिडवत म्हणाली,
अनिकेत, मी तुझी दुसरी पत्नी आहे. असं बोलू नकोस. तुझी अगोदरची पत्नी ती राजकुमारी रक्षा होती, दिशा नव्हती. दिशा तुला चांगलं माहीत आहे. ती माझी आवड नव्हती. माझ्या आईबाबाने तिच्यासोबत माझ्या बळजबरीने लग्न केलं होतं, तिच्या 1 कोटी रुपयांसाठी. बरं झालं तू माझ्याशी लग्न केले आणि ती वेडी झाली. आणि आज ती विद्रूप स्त्री मनोचिकित्सक रुग्णालयात आहे. आईबाबाचे म्हणणे ऐकून मी तिचे 1 करोड रुपये हिसकावले आणि नंतर तुझ्याशी लग्न केले. आणि मला तुझ्या रूपात स्वर्गातील अप्सरासारखी पत्नी मिळाली आणि मी तुझा पती झालो. आणि आज माझ्या आयुष्यात कशाची कमतरता नाही. फक्त पुन्हा माझ्यासमोर त्या चेटकिणीचे नाव घेऊ नकोस. माझा मूड खराब होतो. अनिकेतला चिडलेला पाहून 2 हाताने कान पकडून उठाबशा काढून त्याला सॉरी बोलत होती. दिशा म्हणाली, अनिकेत मला माफ कर. यापुढे मी तिचे नाव घेणार नाही. आता तू हस बघू. अनिकेतने तिला जवळ घेतले. अनिकेत आज स्वतःला भाग्यवान समजत होता. आता आपल्या आयुष्यात कशाचीच कमतरता नाही असे त्याला वाटत होते. पहिल्या बायकोच्या पैशावर तो दुसऱ्या बायकोसोबत आनंदात राहू लागला. पण अनिकेतला त्याच्या या पापाची काय शिक्षा भेटणार होती त्याला पण माहीत नव्हतं. रक्षाच्या काका काकूने आगाऊ बोलून त्यांच्याकडून मोठी रक्कम हडपण्याचा नादात तिचे अशा मुलाशी लग्न लावून दिले ज्याला ती शोभत नव्हती. रक्षा सावळ्या रंगाची होती, परंतु नाकाडोळ्यात खूप रेखीव होती. परंतु पैशाच्या लोभाने आणि आईबाबांच्या सांगण्यावरून अनिकेतने हा कडू घोट पिला होता. इकडे तिचे काका काकू त्यांना फक्त 10 लाख रुपये दिले होते. त्यात ते आनंदी होते. रक्षाच्या काका काकूला तिच्या प्रॉपर्टीचा आनंद फार दिवस घेता आला नाही. रक्षाच्या काकाची तब्येत बिघडली होती. त्यांच्या टेस्ट केल्यानंतर समजले त्यांना शेवटच्या टप्प्यातला कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. सर्व पैसे त्यांच्या उपचारांवर खर्च झाले, परंतु ते जगू शकले नाही. रक्षाच्या काकू विधवा झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून दिले. अनिकेतला तर त्यापेक्षा भयंकर शिक्षा मिळाली. अनिकेतने रक्षाला नाकारलं होतं, कारण त्याच्यामध्ये तिचा लुक चांगला नव्हता. आता तो त्याची सुंदर पत्नी दिशासोबत सर्व ठिकाणी फिरत होता. त्याने अभिमानाने त्याच्या मित्रांसोबत त्याच्या पत्नीची ओळख करून दिली. एकदा अनिकेतला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तो कामावर गेला नाही. संध्याकाळपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर 1-2 पिंपल्स दिसत होते, परंतु अनिकेतने जास्त लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी अनिकेतची तब्येत जास्तच बिघडली. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या दिल्या. पुन्हा अर्ध्या तासाने त्याच्या चेहऱ्यावर छोटे छोटे पिंपल्स आले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते पिंपल्स कमी होत गेले, परंतु त्याच्या चेहऱ्यावर डाग तसेच राहिले. त्यामुळे तो विद्रूप दिसत होता. तो खूप औषधं घेत होता, परंतु एक पण औषध काही काम करत नव्हतं. आता आरशात स्वतःला पाहून अनिकेत घाबरला होता. या सर्व गोष्टीची दिशाला लाज वाटत होती. ती अतिशय सुंदर होती, पण आता ती अनिकेतसोबत कुठं जात नव्हती. एकदा दिशाच्या भावाचे लग्न होते. अनिकेत उत्साहाने लग्नाला जाण्याची तयारी करत होता. त्याने लग्नासाठी कपडे खरेदी केले आणि ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज पण केला होता. परंतु वेळेवर दिशा तिच्या माहेरी जाण्यासाठी बॅग भरत होती. तेव्हा ती अनिकेतला म्हणाली, ऐक, आईबाबाची काळजी घे. मी तुझे सर्व कपडे कपाटात प्रेस करून ठेवले आहेत. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. दिशाचे शब्द ऐकून अनिकेत हादरला. तो म्हणाला, मी येत आहे ना तुझ्याबरोबर. तू एकटी जाणार आहेस का? दिशा बॅग भरत असताना अचानक ती थांबली. ती हळूच अनिकेतच्या कानात म्हणाली, हो, मला एकटीला जायचे आहे. तुम्ही इकडेच राहा. आईबाबा पण घरात एकटे आहेत, त्यांची काळजी घ्या. अनिकेतने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आईबाबा काय लहान मुलं आहेत का? ते स्वतः त्यांची काळजी घेऊ शकतात. आणि मी माझ्या मेवण्याच्या लग्नाला का जाऊ शकत नाही? मला पण येऊ दे. आता मात्र दिशा चिडली. ती जोरात रागावली. म्हणाली, तुझं तोंड पाहिलं आहेस का? तू स्वतःला आरशात बघ. तू माझ्यासोबत कुठं जाण्यायोग्य आहेस का? तुला ही गोष्ट जास्त अनुभवाची आहे. त्या विद्रूप रक्षाची तुला किती लाज वाटत होती, आज मला तुझी लाज वाटत आहे. म्हणून घरी आरामात राहा. तिकडे येण्याची गरज नाही. तुझ्यामुळे माझे टिंगल करतील लोक. मला तुझ्यासोबत जाऊन लज्जास्पद व्हायचे नाही. माझ्या माहेरच्या घरी बरेच लांबचे नातेवाईक येणार आहेत. तुझा चेहरा पाहून त्यांना काय वाटेल? दिशामध्ये नक्कीच काहीतरी उणीव असेल, म्हणून तिने इतक्या विद्रूप माणसासोबत लग्न केले आहे. त्यामुळे तुझी माझी दोघांची इज्जत जाईल. सर्वांसमोर मला अपमानित करण्यापेक्षा तू घरी राहा. मी एकटी माझ्या माहेरी जाईल. पत्नीचे म्हणणे ऐकून अनिकेतला खूप जास्त वाईट वाटले. दिशाला तसे बोलताना पाहून त्याच्या पायाखालून जमीन सरकली. एका क्षणासाठी त्याला आठवले त्याने रक्षाची अशीच टिंगलटवाळी केली होती. तिला बेडवरून खाली पाडले आणि स्वयंपाकघरात काम करत असताना तिच्या पाठीत लाथ घातली. तिचे शब्द आज परत परत कानात घुमत होते. तू माझ्यासोबत बाहेर जाण्याच्या लायकीची नाहीस. तू फक्त या घरची मोलकरी नाहीस. आज वेळेने पलटी घेऊन त्याच्या कानाखाली वाजवली होती. त्यामुळे अनिकेतची बोलती बंद झाली होती. अनिकेतने त्याच्या पहिल्या पत्नी रक्षासोबत जी वर्तणूक केली होती, तीच वर्तणूक त्याची दुसरी पत्नी दिशा त्याच्यासोबत करू शकते असा विचार अनिकेतने केला नव्हता. दिशा खूप वेळापूर्वी रूममधून बाहेर पडली होती आणि अनिकेतला गप्प बसवले होते. आज अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वतःला आरशात पाहिले. नंतर पावडरचा डब्बा बाहेर काढला आणि काचेवर जोरात फेकून मारला.
क्षणात आरशाचे तुकडे झाले. त्या फुटलेल्या काचातील त्याचा चेहरा त्याची चेष्टा मस्करी करत आहे असे त्याला वाटले. त्याचे डोके दुखत होते. तो रूमच्या बाहेर गेला. या अगोदर त्याला दिशाच्या प्रेमात काही जाणवले नाही, पण आज दिशाच त्याच्यावर प्रेम नसल्याचं स्पष्ट त्याला जाणवलं. त्या दिवसापासून दिशा त्याच्यापासून लांब राहू लागली आणि अनिकेतला तिला जाब विचारण्याची हिंमत झाली नाही. असेच 6 महिने निघून गेले. एके दिवशी अनिकेत ऑफिसमधून परत येत होता. तेव्हा त्याला त्याच्या मित्राने सांगितले, चल ना, आपल्याकडे नवीन हॉटेल ओपन झाले आहे. तिथले जेवण खूप प्रसिद्ध आहे. मी तुला आज माझ्याकडून पार्टी देतोय. एवढ्या लवकर घरी जाऊन काय करणार? असा विचार करून तो त्याच्या मित्रासोबत गेला. पण एका कॉलनीत जाताच त्याला आश्चर्य वाटले, कारण दिशा एका माणसासोबत जुन्या घरात जाताना दिसली. त्याने मित्राला एक कॉल आला आहे, मी येतो, तू चल पुढे, असे सांगून त्या मित्राला पुढे पाठवले. नंतर दिशाचा पाठलाग केला. त्याने त्या जुन्या घराच्या खिडकीतून आत पाहिलं. तेव्हा आतील दृश्य पाहून त्याचे डोकं गरगरायला लागलं. त्याची पत्नी त्या माणसाला बॅग भरून पैसे देत होती आणि अनिकेतला मारण्याची सुपारी देत होती, कारण तिला त्याची लाज वाटत होती. हे पाहून अनिकेतने दरवाजा वाजवला. एका माणसाने दरवाजा उघडला. तो रडतडत आत गेला. दिशा त्याला तिकडे पाहून थक्क झाली. अनिकेतने तिच्या कानाखाली जोरात चापट मारली आणि तिला विचारलं, मूर्ख, मला मारण्यासाठी याला सुपारी देत आहेस? तुला मी काय कमी पडू दिले? तू या अनोळखी व्यक्तीला मला जीवे मारण्याची सुपारी देत आहेस. तेवढ्यात दिशाने अनिकेतला जोरात चापट मारली आणि त्याला म्हणाली, मी तुला पाहते तेव्हा मला तुझा अतिशय राग येतो. तू स्वतःला नीट बघ. तू अजून माझ्यासाठी पात्र आहेस का? अनिकेतचे डोके शरमेने खाली झुकले. रागात तो तिकडून निघाला. त्याच्या बाईकवर बसून भरधाव वेगात रस्त्यावर बाईक चालवत होता आणि रागाच्या भरात त्याने चुकीचे वळण घेतल्यामुळे समोरच्या येणाऱ्या हायवेला धडक दिली. अनिकेतचा अपघात झाला. त्या अपघातात त्याचे दोन्ही पाय गमावले होते. आता तो बेडवर निर्जीव होऊन पडला होता. त्याच्या बायकोचे सत्य समजून तो कोणाला काही सांगू शकत नव्हता, कारण त्यात त्याला स्वतःची लाज वाटत होती. आता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. आता त्याच्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. दक्षाकडून हिसकवलेले पैसे आता त्याच्या उपचारावर खर्च होऊ लागले आणि त्याच्या आयुष्यातील सुखसमाधान त्याच्यापासून दूर गेलं होतं. रक्षाची ट्रीटमेंट मानसोपचारतज्ञ डॉक्टर निकिता करत होत्या. त्यांच्या उपचाराने रक्षाचे मानसिक संतुलन झपाट्याने सुधारत होते. डॉक्टर निकिताने तिच्या सासरच्या मंडळींना कळवले तेव्हा ते म्हणाले, आता रक्षाची आमचा काही संबंध नाही. निकिताला खूप वाईट वाटले, परंतु त्या तिच्याशी प्रेमाने वागत होत्या. लवकरच रक्षा बरी झाली. डॉक्टर निकिताने तिला त्यांच्या घरी नेलं. ती निकिताच्या घरी राहू लागली आणि त्यांच्यासाठी जेवण बनवू लागली. डॉक्टर निकिताच्या घरी एक मुलगा आला होता. त्याचं नाव विपिन होतं. त्याला निकिताला भेटायचं होतं. तिकडे त्याने रक्षाला पाहिलं. विपिनला पाहता क्षणी त्याला रक्षा आवडू लागली. रक्षा त्याला खूप आपुलकीने बोलत होते. त्याने रक्षाला भेटण्यासाठी येणे जाणे चालू केले. हे सर्व डॉक्टर निकिताच्या लक्षात आले. विपिनच्या डोळ्यात रक्षाबद्दल काळजी डॉक्टर निकिताने पाहिली होती. एका दिवशी तिने त्याची चौकशी केली आणि म्हणाल्या, अरे विपिन, तुझे लग्न कधी होणार आहे? लग्नाचे नाव ऐकताच विपिन लाजला आणि म्हणाला, योग्य वेळी नक्की होईल, असे सांगितले. डॉक्टर निकिताने त्याच्या मनातील जाणून घ्यायचं म्हणून विचारले, तरी तुला एखादी मुलगी आवडली असेलच ना? विपिन लाजला आणि म्हणाला, मला मुलगी आवडली आहे, पण मुलीला मी आवडलो का नाही हे माहीत नाही. निकिता म्हणाली, ती मुलगी कोण आहे मी तिला विचारते, मला तिचे नाव सांग. विपिनच्या डोळ्यात चमक आली. तो लगेच म्हणाला, मला रक्षा आवडते. निकिता खूप आनंदी झाली आणि म्हणाली, थांब, मी लगेच तिला विचारते, असे म्हणून त्या रक्षाला विचारायला गेले. तेव्हा त्यांनी विपिनबद्दल रक्षाला सांगितले. तेव्हा रक्षाने तिच्या मागील आयुष्याबद्दल निकिताला सर्व काही सांगितले. रक्षा म्हणाली, हे सर्व समजल्यानंतर विपिनला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर माझा हे लग्नाला काहीही आक्षेप नाही. निकिताने विपिनच्या घरी गेल्या आणि त्यांनी त्यांच्या पालकांना सर्व काही व्यवस्थित सांगितले. विपिन आणि त्यांच्या पालकांना रक्षाच्या वेदना समजल्यावर त्यांना अतिशय वाईट वाटले आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि रक्षाला त्यांच्या घरची सून बनवण्याचा विचार केला. निकिताला अतिशय आनंद झाला. एका दिवशी साध्या पद्धतीने मंदिरात त्यांनी स्वतःच्या हाताने रक्षाचे कन्यादान केले. रक्षा आता तिच्या पती, सासू सासरे यांच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे. जरी त्या स्वार्थी लोकांनी तिची संपत्ती बळकावली आणि तिला चिकित्सक रुग्णालयात पाठवले, पण ज्याला स्वतःचं नशीब समजलं नाही त्याचं नशीब नक्कीच चांगलं असतं आणि ज्यांना दुसऱ्याचं नशीब हिसकावून स्वतःचं नशीब सुधारायचं असतं त्यांचं नशीब बिघडल्याशिवाय राहत नाही. देव त्यांना त्यांच्या कर्माची फळं या जन्मातच नक्की देतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.